यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतात। आमदारांच्या भूमिपूजनानंतरही माळगाव अंतर्गत रस्त्याचं काम रखडले। आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागातील माळेगाव येथील अंतर्गत रस्त्याचं काम मंजूर होऊन 6 महिने उलटून गेले असतानाही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही। विशेषतः हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ उपविभाग आर्णी अंतर्गत माळेगाव येथील अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी 2515 योजनेतून अंदाजे 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या रस्त्याचं भूमिपूजन सन्माननीय आमदारांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले होते। पायाभरणीच्या या सोहळ्यामध्ये नागरिकांना रस्त्याच्या अडचणींमधून लवकरच दिलासा मिळेल असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं। मात्र आजवर कामाचा तीळ मात्र हालचाल झालेली नाही। भूमिपूजनानंतरचा उत्साह हा केवळ कागदोपत्री राहिल्याची खंत ग्रामस्थांमधून व्यक्त होते आहे। सदर रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून पावसात चिखल व पाणथळांमुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते। शाळेकरी मुलांना शाळेत जाणं कष्टदायक झालंय, महिलांना घराबाहेर पडणं कठीण होतंय, तर वृद्ध व वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करणं ही अक्षरशः कसरत बनली आहे। आपत्कालीन परिस्थिती आजारी व्यक्तींना दवाखान्यात पोहोचवणे तर मोठे संकट बनते। गावातील मूलभूत सुविधांमध्ये रस्त्यांना सर्वोच्च प्राधान्य असतात। माळेगावचा हा अंतर्गत रस्ता अजूनही सिमेंट काँक्रीटच्या प्रतीक्षेत आहे। मंजूर कामाचा ठोस पाठपुरावा न केल्यानं आणि संबंधित विभागाची निष्क्रियता यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। प्रशासन, संबंधित विभाग तसेच आमदार महोदयांनी तातडीने लक्ष घालून कामाला त्वरित सुरुवात करावी अशी ठाम मागणी केली आहे। या निमित्तानं नागरिकांनी इशारा दिलाय की जर लवकरात लवकर काम पूर्ण झाले नाही तर ग्रामस्थांकडून आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।